नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रकला अन्नपूर्णा किचनमध्ये। तर आज आपण करूया घरच्या घरी पनीर। तर मी 1 लिटर दूध तापायला ठेवले। हे बघू शकता तुम्ही, घरचं पनीर आपलं शुद्ध आणि चांगलं भेसळयुक्त पनीर आपण घरच्या घरी तयार करूया। 1 लिटर दूध मी तापायला ठेवले। जरा त्याला उकळी येऊन देऊया। याला आता उकळी आलेली आहे, बघू शकता तुम्ही। उकळी आल्यानंतर आपण त्याला जरा कोमट होऊन द्यायचं आणि मग नंतर लिंबाच्या रसाचं पाणी आणि दोन्ही मिक्स करायचं। दुधाचा कोमट झालेले त्यात आपण आता लिंबू आणि तेवढ्याच प्रमाणात लिंबाच्या रसाच्या प्रमाणातच पाणी टाकूया। त्यात थोडा वेळ असंच ठेवूया, मग घालू। कोमट आहे। खूप गरम असताना अजिबात हे करायचं नाही। कोमट झाल्यावरच आपण त्यात ते पाणी लिंबाचं टाकायचं। आणि जरा वेळाने मी आता थोडंसं कोमट झालं की मग निथळायला घेते। आता हे आपण याच्यात दूध टाकू, जेणेकरून हे दूध पूर्णपणे खूप प्रेस करायचं नाही त्याला। त्याला 3 वेळा पाण्याने धुवून टाकायचं स्वच्छ। त्याच्यामुळे काय होईल, त्यातलं पूर्ण हलक्या हाताने, त्याला गरम आहे थोडंसं, हलक्या हाताने असं प्रेस करायचं। हा गोळा तयार झाला पाहिजे चांगला। त्यात आंबटपणा गेला पाहिजे पूर्णपणे। आता आपण याला फडक्यामध्ये आपण बांधूया। एक कॉटनचं कापड घेतलंय मी आणि हे आता त्याच कापडावर अलगद पिळायचं। नॉर्मल असं हे करायचं, प्रेस करायचं। आता याला आपण एका जड वस्तू खाली ठेवूयात रात्रभर।
आता हे पोळपाटाने आपण जड्याने झाकून ठेवूयात. आता बघूया आता आपलं पनीर कसं झालंय तयार. सॉफ्ट झालं, छान झालं. कशा वाटतात वड्या बघा. भेसळयुक्त पनीर. कसे छान झालेत, वड्या छान पडल्यात, बघू शकता. तर बघू शकता 1 लिटर दुधापासून भेसळयुक्त पनीर कसं तयार करायचं आणि कसं झालंय पनीर ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर परत भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.